नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 मार्च 2025ला दुपारी जवळपास 12:30 वाजता. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडने 10 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि आनंद राठी वेल्थ लिमिटेड 10 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बघूया या कंपन्याचा फायनल डिव्हिडंडचा प्रिव्हियस डेटा. तर मित्रांनो, या कंपनीने 2024मध्ये 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. चला आता बोलूया HBL इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेड बॅक्स टू मेजर कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹499.68 करोड फ्रॉम इंडियन रेल्वे. तर चला मित्रांनो, या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HBL लिमिटेडला रेल्वे सेफ्टी आणि सिग्नलिंग सिस्टीमला एन्हान्स करण्यासाठी 2 ऑर्डर मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्सिमेटली 500 कोटी रुपये. चला तर बोलूया जिंदल स्टेनलेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जिंदल स्टेनलेस टू इन्व्हेस्ट ₹40,000 करोड इन महाराष्ट्र प्लांट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिंदल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रामध्ये स्टेनलेस स्टील प्लांट सेटअप करण्यासाठी 40,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, यामुळे 15,000 जॉब्स क्रिएट होईल आणि इंडियाचा स्टील प्रोडक्शनसुद्धा वाढेल. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेक्युअर ₹82 करोड ऑर्डर फ्रॉम लोकपाल ऑफ इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला वसंत कुंज न्यू दिल्ली येथे लोकपाल प्रिमिसिसच्या रिनोव्हेशन आणि इंटिरियर वर्कसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर NBCC इंडिया लिमिटेडला मिळाला आहे लोकपाल ऑफ इंडियाकडून. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 82.08 कोटी रुपये. चला आता बोलूया सिमेंट सेक्टरमध्ये असलेल्या नंबर 1 कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड शेअर राईज ॲज इट कमिशन्स मल्टिपल ब्राउनफील्ड एक्सपान्शन. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने मल्टिपल ब्राउनफील्ड एक्सपान्शन सुरू केले. आणि मित्रांनो, यामुळे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, जसजशी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होईल, तसे या कंपनीचा रेव्हेन्यूसुद्धा वाढेल आणि या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा वाढेल. आणि मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड जबरदस्तपणे आपल्या सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटीला इन्क्रीज करत आहे. कारण मित्रांनो, मागून अडानी ग्रुपसुद्धा सिमेंटमध्ये जबरदस्तपणे एक्सपान्शन करत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, सिमेंट सेक्टरमध्ये अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड नंबर 1 पोझिशनवर आहे. आणि मित्रांनो, ही पोझिशन राखण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड जबरदस्तपणे प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज करत आहे. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 28 मार्च 2025, म्हणजे आज जवळपास संध्याकाळी 7 वाजता. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 8
एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 8 एप्रिल 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, जर आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची इंटरिम डिव्हिडंडची हिस्ट्री बघितली तर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 2023मध्ये ₹15.34चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि 2024मध्ये ₹23.19चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. तर चला बघूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 8 एप्रिल 2025ला किती रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करतो. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आईज ₹3,000 करोड रेव्हेन्यू फ्रॉम डिस्प्ले मॉड्यूल बिझनेस बाय फायनान्शियल इयर 2027. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2027पर्यंत डिस्प्ले मॉड्यूल बिझनेसमधून 3,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा, असे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे CFO सौरभ गुप्ताने म्हटले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन सबसिडरी कमिशन्स 212.50 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन गुजरात. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने गुजरातमध्ये 212.50 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट सुरू केला. मित्रांनो, यानंतर AGELs म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी पोहोचली आहे 13,700.3 मेगावॅटपर्यंत. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.